ॲग्रो फार्म्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तासगाव या कंपनीचे अवर्ग व्यापाऱ्यांचे लायसन्स असूनही चुलता पुतण्याच्या मदतीने बाजार समिती निवडणूक प्रक्रियेत कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय व पीक कर्ज वाटप संस्था शेतकरी मतदार गटातून उमेदवारी मिळवत बाजार समिती संचालकपदी विराजमान झालेले रवींद्र पाटील यांना अपात्र ठरवले असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी पाटील म्हणाले की राष्ट्रवादीच्या चुलता पुतण्यांनी बाजार समितीत मोठा भ्रष्टाचार करून बाजार समिती स्वतःच्या मालकीची करण्याचा घाट घातला आहे। तर या चुलत्या पुतण्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे अनेक संचालकांच्या हातात बेड्या पडणार असल्याचे महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पाहूया प्रतिक्रिया। आम्ही सातत्याने मार्केट कमिटीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात वेगवेगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती देत होतो आणि प्रचंड भ्रष्टाचार मार्केट कमिटीमध्ये असल्याची माहिती आपल्याला आम्ही सातत्याने दिलेली आहे। त्यातलाच एक भाग म्हणून मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये व्यापारी लायसन असताना सुद्धा शेतकरी गटातून उभा राहता येत नसताना ही सगळी माहिती लपवून ठेवून राष्ट्रवादीचे एक संचालक रवींद्र वसंत पाटील पुंदी यांनी व्यापारी लायसनची माहिती लपवून ठेवली आणि मार्केट कमिटीची सत्ता त्यांची असल्यामुळं मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांनी पण ती माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर आणायला पाहिजे ती न आणल्यामुळं ते निवडणुकीला शेतकरी गटातून उभा राहिले। त्यांची कागदपत्र आम्ही निवडून गेल्यानंतर काही दिवसापूर्वी मला ते व्यापारी असल्याचं समजलं आणि ती सगळी कागदपत्र घेऊन मी DDR यांच्याकडं तक्रार केली। त्या संदर्भातली केस DDR समोर चालली, वकिलांनी आर्ग्युमेंट केली, त्यामधला कालच्या तारखेला निकाल झाला आणि रवींद्र वसंत पाटील यांचं संचालकपद रद्द DDRने केलं। तर हा भ्रष्टाचार जो सातत्याने आम्ही म्हणतोय हा सिद्ध झालेला आहे। त्यांच्या भानगडीने चुकीची कामाची पद्धत ही आपल्या सगळ्यांच्या समोर या माध्यमातून आलेली आहे। राष्ट्रवादीच्या चुलत्या पुतण्यांनी जो कारभार या मार्केट कमिटीत चालू केलेला आहे त्याच्या विरोधामधला हा पहिला निर्णय आहे। त्या चुलत्या पुतण्याच्या 2 दिवाणजीपैकी एक दिवाणजी आज घरी गेलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये या चुलत्या पुतण्यांच्या चुकीच्या धोरणामुळं त्यांच्या भानगडीमुळं मागच्या 2 बॉडीमध्ये असणाऱ्या संचालकांना त्याची किंमत चुकवावी लागणार आहे। अजून अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, चालू आहेत काही गोष्टी, तर त्यामध्ये मागच्या संचालकांच्या हातात ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही अशा संचालकांच्या हातामध्ये सुद्धा बेड्या पडणार आहे। तरी हा जो भ्रष्टाचार आहे हे भ्रष्टाचार हा फक्त हिमनगाचं एक टोक आहे आणि एवढं होऊन सुद्धा अजूनही त्या मार्केट कमिटीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे। बस ही तुम्हाला कॉपी